अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। माझ्यासोबत माझे गुरुवर्य सदानंद महाराज। आज हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश एवढा की 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे। या दत्त जयंतीचं महत्त्व, गाणगापूरला कोणते कार्यक्रम होतात, बऱ्याच भाविकांना कल्पना नाही। बऱ्याच वेळेला कॅलेंडरमध्ये जी तारीख दाखवलेली असते त्याच्या आदल्या दिवशी गाणगापूरला दत्त जयंती उत्सव साजरा होतो। त्यामुळे भाविकांची सुद्धा द्विधा मनस्थिती होती, नक्की केव्हा साजरी करायची। योगायोगाने आज आम्ही आमच्या गोगाव गावी आलेलो आहोत। महाराजांना सांगितलं आपण आज निवांत आहोत, शहरामध्ये भेट होत नाही, भेट झाली तर कामामुळे व्हिडिओ करता येत नाही। तर आज आम्ही या ठिकाणी 7-8 व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे की जे दत्त भक्तांना भविष्यामध्ये उपयोगी पडतील आणि चांगली माहिती देणारे असतील। तर सर्वप्रथम जो आता आम्ही व्हिडिओ इथे करतोय त्याचा उद्देश असा की दत्त जयंती गाणगापूरची कशा प्रकारे साजरी होती, तिथलं महत्त्व काय, आणि उत्सव साजरे केल्यानंतर दत्त महाराजांचे आशीर्वाद कसे प्राप्त करून घ्यायचे, तर महाराज या बाबतीत सांगतील। महाराज नमस्कार। दत्त जयंतीबाबत आम्हा भक्तांना जर तुम्ही काही माहिती सांगितली तर ते सोयीची होईल। सर्व दत्त भक्तांना नमस्कार। परत एकदा दत्त भक्त यावर्षी आपणा सर्वांना प्रथम मी अतिशय नम्रपूर्वक कळवतो की यावर्षीची दत्त जयंती जन्म उत्सव श्री क्षेत्र गाणगापूर येथे गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे दत्त जयंती उत्सव। आणि शुक्रवारी दिनांक 5 रोजी रथोत्सव साजरा होणार आहे। गाणगापूर क्षेत्रात दत्त जन्माची वेळ ही दुपारी 12 ते 12:30 या वेळेला दत्तगुरु महाराजांची बालमूर्ती पाळण्यामध्ये घालतात आणि दत्तगुरु महाराजांना अंगाईगीत म्हटलं जातं। बाळा जो जो रे, हे दत्तात्रेयांची जी काही पूर्व परंपरा चालत आलेली गीतं आहेत ती दत्त महाराजांना हे करून दत्तगुरु महाराजांना बालरूपात पाळण्यात घालतात। त्या दिवशी निर्गुण मठामध्ये लाखो भाविक हा सोहळा बघण्यासाठी विविध गावाहून विविध स्थानाहून गाणगापूर क्षेत्रात हजर असतात। हा असा अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे दत्त जयंतीचा दिवस गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी गाणगापूर क्षेत्रात दत्त जयंती साजरी होणार आहे। शुक्रवार दिनांक 5 रोजी रथोत्सव साजरा होणार आहे। या रथोत्सवाच्या कार्यक्रमासाठी देखील लाखो भाविक हा रथोत्सव बघण्यासाठी थांबतात। याच्या मागचं कारण असं आहे की दत्त महाराजांचा जन्म झाल्यानंतर अनेक भक्तांच्या अनेक मागण्या असतात। ते गाणगापूर क्षेत्रात आलेल्या सर्व भक्तांच्या या मागण्या पूर्ण करण्यासाठी दत्तगुरु महाराज त्या ठिकाणी बालरूपातून रथोत्सवामध्ये ज्यावेळेला येतात त्याला सर्व भक्तांची त्या ठिकाणी जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होते। म्हणून बरेच भाविक गाणगापूर क्षेत्रात रथोत्सवासाठी देखील थांबतात। आता या व्यतिरिक्त सर्व दत्त भक्तांना कळकळीची विनंती आहे की दत्त जयंती निमित्त आपण सर्वजण गुरुचरित्र पारायण करत असतातच। बरेच भाविक आपल्या घरी, कोणी इतर मठांमध्ये जाऊन, कोणी सिद्धभूमी गाणगापूर क्षेत्रामध्ये येऊन करतात। आणि महाराजांच्या पारायणाच्या या कालावधीमध्ये सर्व नियम काटेकोरपणे पाळले जावे ही सर्व दत्त भक्तांना या ठिकाणी परत एकदा सूचना करावी वाटते। कारण गुरुचरित्र हा जरी ग्रंथ 52-53 अध्यायाचा असला तरी त्यातील जी काही संपूर्ण रचना आहे, प्राकृत, संस्कृत आणि सर्व पद्धतीचं ज्ञानकांड, ब्रह्मकांड, कर्मकांड हे सगळं महाराजांनी जे दिलेलं आहे हे अतिशय सूक्ष्म आहे। आणि म्हणून हे सर्व वाचत असताना आपल्या अंतःकरणामध्ये दत्तगुरु महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या ठिकाणी, आपल्या ठिकाणी स्थिरता असावी। मन स्थिर असणं हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे। यापूर्वी सतीशजींनी आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलंय की ग्रंथ वाचायला आपण घेतो, परंतु घाई गर्दीमुळे
आपल्या मनामध्ये चाललेलं असतं, अनेक विचार वेगळे आणि डोळे फक्त ग्रंथावर. तर असं होऊ देऊ नये म्हणून ही विनंती परत एकदा करावीशी वाटते की आपण जे काही कराल ते अतिशय अंतःकरणपूर्वक करा, एकाग्रतेने करा, स्थिरतेने करा. आणि हे सर्व झाल्यानंतर ही सर्व गोष्टी महाराजांना आवडतात, महाराज संतुष्ट होतात. आणि महाराजांनी सांगितलंय की जे सर्वजण या पद्धतीनं नियमावली आचरण करून माझं पारायण करतील त्या सर्व भक्तांना निश्चितपणे मी फळ दिल्याशिवाय राहणार नाही. अर्थात याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की लोक वेळाभावी कसंही, आता ते बऱ्याच वेळेला तो विषय झाला आहे त्यामुळे परत परत तो विषय नाही. परंतु गुरुचरित्रामध्ये महाराजांनी अध्याय 52 मध्ये असं सांगितलेलं आहे की आमचे चरित्र जो पठण करी, आमचे चरित्र जो पठण करी त्यास लाभती पुरुषार्थचारी. लक्षात घ्या, लाभती पुरुषार्थचारी हे धर्म, अर्थ, काम आणि शेवटी मोक्ष. आणि हे फक्त गुरुच करू शकतात. हे आपल्या सर्वांना गुरु महाराजांनी अभिवचन दिलेलं आहे. ह्याच्यात काही आम्ही किंवा सती मंच सांगत नाही. आपण फक्त हे अंतःकरण पूर्वक वाचा, त्याचं मनन करा, चिंतन करा. आपल्या लक्षात येईल की आमचे चरित्र जो पठण करी त्यास लाभती पुरुषार्थचारी, सिद्धी सर्वही त्याच्याद्वारे दासी परितिष्ठतील. दत्तभक्तो विचार करा, ही साधी गोष्ट नाही. सर्व सिद्धी त्याच्या घरी दासी परितिष्ठतील. पण केव्हा? ज्या वेळेला आपण अनुतप्त अंतःकरणाने, स्थिर मनाने, शांत चित्ताने आणि संपूर्ण विश्वासाने यामध्ये कुठलीही शंका दत्तगुरु महाराजांच्या उपासनेमध्ये असू नये म्हणून गुरु महाराजांनी हे सांगितलंय की सर्वही सिद्धी त्याचे द्वारी दासी परितिष्ठतील. त्यासी नाही यमाचे भय. लक्षात घ्या, अपमृत्यू, काळ मृत्यू हे जे काही सगळे भय असतात, हे भय त्याला होऊ शकणार नाही. त्यासी नाही यमाचे भय, त्यास लाभे निश्चय. त्या अनंत लाभ मिळतील. पण लाभ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. फक्त आर्थिक लाभ हे धरून चालायचं नाही, तर मनशांती, स्थिरता, आरोग्य प्रदान अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आवश्यकता असते, ते गुरुच्या कृपेने आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यास लाभे निश्चय, पुत्र पौत्रासहित अष्टश्वैर्य. पुत्र पौत्र तर लाभतीलच, परंतु अष्टश्वैर्य लाभतील. अनुभवनी निर्भय पावे मुक्ती. आणि शेवटची म्हणजे त्याला मुक्ती देखील चांगल्या पद्धतीनं मिळेल. त्याला त्या ठिकाणी जे काही मृत्यू यायचा असेल तो सुद्धा चांगल्या पद्धतीनं येईल. त्याला शारीरिक पीडा, व्याधी, संकट काही येणार नाही. हे मी माझ्या मनचं न सांगता गुरुचरित्रातील अभिवचन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि शेवटी महाराजांनी हे पण म्हटलंय, वॉर्निंग केलेले. लक्षात घ्या की हे वचन मानी अप्रमाण, म्हणजे चुकीचंच आहे, संशय आहे, काय होतंय का नाही. हे वचन मानी अप्रमाण, तो भोगील नरक दारुण. त्याला नरकात जावं लागेल. लक्षात ठेवा, हे आमचं वचन आहे. आम्ही काही बोलत नाही. जे गुरुचरित्रामध्ये दिलंय हे सत्य आहे, सत्यच या ठिकाणी सांगत आहे. तो गुरुद्रोही जाणं, जन्म मरण दुःख अनुभवाने न सुटे त्यासी. शंका ठेवू नका, संशय ठेवू नका, विश्वास ठेवा आणि अतिशय स्थिर मनाने, अंतःकरणाने दत्त जयंतीच्या वेळेला आपल्याला जी काही सेवा करायची ती आपण करावी. आता आपण 2 गोष्टी पुढे सांग. आता महाराजांनी सांगितलंय, जर आपण गुरुचरित्रावर बोट न फिरवता असं संयम धरून आणि मन लावून वाचवलं तर किती दत्त महाराजांनी छान सांगितलेलं आहे. अध्याय नंबर 52 मध्ये ओवी नंबर 39, 40, 41, 42, 45 पर्यंत वाचा. पुन्हा एकदा लक्ष द्या आणि गुरुचरित्र समजून घ्या आणि दत्त जयंतीपासून कोणत्या तरी वेगळ्या प्रकारे आपण सेवा करायला प्रारंभ करा. दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्या सर्व कुटुंबाला मिळावेत अशी दत्त महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. अवधूत चिंतन श्री